नवरा जवळ येत नसल्याने 28 वर्षाच्या महिलेने 65 वर्षाच्या सासऱ्याला बोलावलं जवळ आणि लगातार दोनदा जेव्हा तिने तिसऱ्यांदा परत सासऱ्याला तेव्हा तर सासरा बेशुद्ध पडला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अर्चनाचं लग्न होऊन 3 वर्ष झाली होती. तिचा नवरा स्वभावाने चांगला होता, पण गलत संगत आणि लागलेलं व्यसन यामुळे तो अर्चनासोबत नेहमी वाद करायचा आणि तिला कधीच प्रेमाने बोलत नव्हता. अर्चनाला त्याच्या सहवासाची आणि भावनिक आधाराची गरज होती, पण तिचा नवरा कधीच तिच्यासोबत प्रेमाने वागत नव्हता. नंतर त्याचं बायकोजवळ जाणं पण कमी कमी होत गेलं होतं. आता दोघांमध्ये हळूहळू दुरावा वाढत गेला. घरात अर्चनाचे सासरे राहत होते. मुलगा आणि सुनेतील तणाव त्यांना जाणवत होता. त्यांना अर्चना नेहमी दुःखी दिसायची. सासरा एकटाच होता. अर्चनाला सासू नव्हती. एकदा अर्चना तिच्या सासऱ्याला म्हणाली होती की तुमचा मुलगा मला हवं तसं प्रेम देत नाही आणि माझ्यापासून दूरच राहतो. कधी मला प्रेमाने जवळ घेत नाही. जर असं सुरू राहिलं तर मी घर सोडून जाईल. सुनाचं असं बोलणं ऐकून सासरा तर नाराज झाला, कारण घरात तर एकच बाई होती आणि ती पण जर घर सोडून गेली तर काय होईल आणि बाहेरचे लोक पण नाव ठेवतील. सासरा आता सुनासोबत खूपच प्रेमाने वागू लागला. अर्चनाला तिचा सासरा खूपच प्रेमाने बोलत होता आणि तिला समजावून पण सांगायचा. सासऱ्याचं प्रेमाने वागणं अर्चनाला भावलं होतं. ती पण सासऱ्याला जीव लावत होती आणि तिला वाटलं की आता सासऱ्याकडूनच सर्व. एका रात्री तर तिने सासऱ्याला जवळ बोलावलं आणि ती तिच्या सासऱ्याला म्हणाली, मला तुमचं प्रेम हवंय. तिला तर दुसरंच काही पाहिजे होतं, कारण खूप दिवसापासून नवरा जवळ आलाच नव्हता. अर्चना 28 वर्षाची होती आणि तिचा सासरा 65 वर्षाचा होता. तिने तर सासऱ्याला जवळ बोलून लगातार दोनदा, थोडा वेळ झाला नाही तर परत तिसऱ्यांदा पण सासरा तर आता चक्रावला होता आणि त्याला चक्कर आलं. अर्चना तिच्या सासऱ्याकडून परत परत अपेक्षा करू लागली, पण आता तिचा सासरा बेशुद्ध पडला होता आणि त्याला रात्रीच दवाखान्यामध्ये घेऊन जाणं पडलं. अर्चनाचा नवरा तिला कारण विचारत होता, पण अर्चना काहीच सांगू शकली नाही. तिचा सासरा आता तिच्या नवऱ्याला म्हणाला, आता तू तुझ्या बायकोकडे पण लक्ष देत जा थोडं. नंतर अर्चनाचा नवरा थोडंफार तिच्याकडे लक्ष देऊ लागला. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.